नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर चला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे की विवाह नोंदणी प्रमाणपत्र कसं काढायचं, ही सर्व माहिती आज तुम्ही या यूट्यूब चॅनलमध्ये बघणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही चॅनलवर जर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला हर रोज प्राप्त होतील. तर मित्रांनो, तर तुमचं लग्न झालं असेल किंवा आपल्या घरामध्ये आपल्या पत्नीचं जर नाव बदलायचं असेल, आपल्याला पतीकडचं नाव जर करायचं असेल, तर त्याच्यासाठी कोणती प्रोसिजर आहे? जसं की आता लग्न होऊन तुमचे 2 महिने झाले, 3 महिने झालं, वर्ष झालं, तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा विवाह नोंदणी प्रमाणपत्र काढणं आवश्यक आहे. कारण विवाह नोंदणी प्रमाणपत्र जेव्हा आपण काढणार आहे त्यानंतर तुमचे सर्व डॉक्युमेंट्स पतीकडचे म्हणजे लग्नानंतरचे नाव दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला विवाह नोंदणी प्रमाणपत्रच लागणार आहे. जसं की आधारवर नाव जर बदलायचं असेल तर तुम्हाला सर्वात प्रथम विवाह नोंदणी प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानुसार तुम्ही नाव बदलू शकता. तर कसं मित्रांनो, कसं काढायचं विवाह नोंदणी प्रमाणपत्र हीच माहिती पूर्ण जाणून घेणार आहे. तर व्हिडिओला बिलकुल बी स्किप करू नका. चला मित्रांनो, बघून घेतात. तर सर्वप्रथम मित्रांनो गुगल ब्राउझरवर या आणि तिथं सर्च करा आपले सरकार. जसं तुम्ही आपले सरकार सर्च करता तिथं तुम्हाला सर्वप्रथम जी लिंक दिसणार आहे आपले सरकार .online.gov.in, त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपले सरकारचं काही तुम्हाला डॅशबोर्ड ओपन होऊन जाईल, होम पेज ओपन होऊन जाईल. तिथेच मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला इथं भरपूर सारे स्कीम दिसणार आहेत. तुम्हाला तिथं काही क्लिक करायचं नाही. डायरेक्टली तुम्हाला जर तुमचं पहिलं रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर तुम्हाला डायरेक्ट न्यू युजर रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. जर असं रजिस्ट्रेशन डायरेक्टली तुम्ही लॉग इन करून तुमचा प्रोसिजर करू शकतात. चला मित्रांनो, तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वात प्रथम थोडीशी माहिती देतो न्यू रजिस्ट्रेशन करण्यासाठी. तर मित्रांनो, इथे आल्यानंतर बघा न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2 दिसेल. तुम्हाला ऑप्शन 1वर क्लिक करायचं आहे. 1वर क्लिक केल्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर इथे बघा तुम्हाला तुमचं डिस्ट्रिक्ट जो काही जिल्हा आहे तुमचं जिल्हा चूज करायचा आहे. तुमचा मोबाईल नंबर टाकून सेंड OTP करायचा आहे आणि 6 डिजिटचं OTP जे आलेलं आहे तुम्हाला इथं वन टाईम पासवर्ड इथं टाकायचा आहे. ओके, तुमचं युजरनेम जो कोणी युजरनेम तुमचं टाकायचं असेल तुम्हाला ते युजरनेम टाकून घ्या आणि चेक अवेलेबिलिटी इथं क्लिक करून घ्या. इथं ऑलरेडी जर दाखवलं तर मित्रांनो तुम्हाला डबल प्रयत्न करायचा आहे, ते डबल तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. ओके, बघा यू कॅन दिस युजरनेम मतलब आम्ही युजरनेम यूज करू शकतात. ओके, तुम्हाला इथं पासवर्ड टाकायचा आहे, कन्फर्म पासवर्ड टाकायचा आहे, फुल नेम टाकायचं आहे ॲज इट इज तुमच्या आधारमध्ये जसं आहे तसंच. ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही विवाह नोंदणी प्रमाणपत्र अप्लाय करणार आहे त्या व्यक्तीचं तिथं नाव टाका. तुमच्यासाठी एक म्हणजे महत्त्वाची बातमी म्हणजे ज्या व्यक्तीचं तुम्हाला विवाह नोंदणी अप्लाय करायचं आहे तो व्यक्ती त्याच्या नावाने तिथं तुम्ही नाव टाका. ओके, अन्य व्यक्तीच्या नावाने टाकू नका. इथं मराठीमध्ये ऑटोमॅटिकली येऊन जाईल. इथं डेट ऑफ बर्थ टाका, जी काय आधारावर TCवर जो जन्मतारीख असेल तुमचं, आणि इथं आय ॲक्सेप्टवर क्लिक करून इथं रजिस्ट्रेशन करून घ्या. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला डायरेक्टली तुम्हाला होम पेजवर येऊन जाईल. तिथं तुम्हाला आपला युजर ID, पासवर्ड आणि कॅप्चर कोड टाकून जिल्हा निवडून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. चला तुम्हाला लॉग इन करून दाखवतो मित्रांनो, त्याच्यानंतरची प्रोसिजर काय आहे ते समजून सांगतो. बघा मित्रांनो, आपण इथं लॉग इन केल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला इथं जी आपली लँग्वेज दिसते समजत पहिल्यांदा आपल्याला लँग्वेज चेंज करून घ्यायचं आहे. इथं मराठी केल्यानंतर आपल्याला त्याचं दुसरं एक मराठीमध्ये पूर्ण डॅशबोर्ड ओपन होऊन जाईल. ओके, आता इथं जी रिप साईडला इथं आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर बघा मित्रांनो इथं तुम्हाला एक ऑप्शन आहे, इथं ते ऑप्शन निवडून घ्यायचं आहे मित्रांनो. एक बघा तुम्हाला ग्रामपंचायत म्हणून असं एक ऑप्शन येतं इथं. बघा ग्रामविकास व पंचायत राज विभाग ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला एक नेक्स्ट स्टेप ओपन होऊन जाईल. ओके, आता इथं मित्रांनो बघा भरपूर ऑप्शन, निर्धार असल्यास दाखला, जन्म नोंदणीचा दाखला, नमुना 8चा उतारा, विवाह नोंदणी दाखला, मृत्यू नोंदणी दाखला, इथं सर्व समजी आपल्याला इथं सर्व प्रकारचे प्रमाणपत्र काढून घेऊ शकतात. ओके, तर आपल्याला विवाह नोंदणी प्रमाणपत्र दाखला काढायचं तर मी इथं क्लिक केल्यानंतर पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. पुढे गेल्यानंतर मित्रांनो दुसरं नवीन फ्रेश टॅब ओपन होतं आहे. ते टॅब ओपन झाल्यानंतर काही आपल्याला त्याचे ऑप्शन दिसतात, म्हणजे जसं की नाव, मोबाईल नंबर हे सर्व टाकण्यासाठी. मित्रांनो तुम्हाला जर ही काही अडचण येत असेल तर मला कमेंट करा, मी कमेंटमध्ये तुमचा प्रॉब्लेमचं सोल्युशन देण्याचा प्रयत्न करेल. ओके, आता इथं मित्रांनो जन्म नोंद दाखला, मृत्यू नोंद दाखला, ही विवाह नोंद दाखला ही नवीन टॅबमध्ये ओपन झालेलं आहे. ओके, तर डबल आपल्याला विवाह नोंद दाखल्यावर क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं विवाह नोंद दाखला, अर्जदाराची माहिती, अर्जदार जो कोणी असेल मित्रांनो त्याची पूर्ण माहिती इथं भरायची आहे. सर्वात प्रथम आपल्याला जिल्हा निवडायचा आहे, तालुका, तुमची ग्रामपंचायत आणि पतीचे नाव, विवाहाचा दिनांक, मॅरेज प्लेस मतलब तुम्ही जिथं लग्न केलेलं आहे त्या ठिकाणचं ठिकाण. ओके, हस्बैंड UID नंबर मधले आधार नंबर, वाईफ
नेम आणि वाईफ UID नंबर, मतलब ही माहिती आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित अचूक भरून घ्यायची आहे. जर तुम्ही चुकीची माहिती भरली तर तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जाईल. ओके, चला ही माहिती भरल्यानंतर समावेश करा या बटनावर क्लिक करायचं. तुम्हाला पूर्ण माहिती भरून समावेश या बटनावर क्लिक केल्यानंतर दाखवतो काय पुढं काय आहे. बघा मित्रांनो, समावेश या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा अर्ज यशस्वीरित्या जतन करण्यात आला आहे. तुमचा अर्ज क्रमांक, ही अर्ज क्रमांक आहे आमचा मित्रांनो, ही कॉपी करून घ्यायचं आहे किंवा कुठेतरी लिहून घ्यायचं आहे, पुन्हा आपल्याला लागणार आहे. ओके, कृपया दस्तावेज अपलोड करा आणि सेवा प्राप्तीसाठी शुल्क भरा. म्हणजे आपले जो कोणते डॉक्युमेंट तिथे समोर मागणार आहे ते डॉक्युमेंट अपलोड करायचे आणि तिची जी एवढी फीस आहे ती फीस पेड करून आपल्याला तिची रिसिप्ट काढून घ्यायची आहे. आणि 4 ते 5 दिवसाच्या आत तुमचं प्रमाणपत्र तुमच्या डेस्कटॉपला येऊन जाईल. तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकतात. त्याच्यानंतर तुम्ही तुमचं आधार कार्ड वगैरे समजा काढू शकतात. चला आता पुढचे ओके केल्यानंतर मित्रांनो पुढे एक टॅब ओपन नेक्स्ट स्टेप ओपन होऊन जाईल. ओपन झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला स्वतःचा इथं फोटो अपलोड करावा लागेल. इथं बघा, फोटोची साईज काय आहे मित्रांनो, छायाचित्र आकार 5 KB ते 20 KBच्या आत असणं गरजेचं आहे. त्याच्यावरपेक्षा जर असली तर तुमचा फोटो अपलोड होणार नाही. त्याची मित्रांनो रुंदी आहे 160 आणि उंची आहे 200 ते 212. ओके, या तुम्हाला साईजमध्येच जर तुम्हाला साईज जर व्यवस्थित होत नसेल तर मित्रांनो तुम्हाला क्रोममध्ये तुम्हाला एक लिंक ओपन करायची आहे इमेज साईज म्हणून. त्याचं इमेज अपलोड करून तुम्हाला जो किती साईज पाहिजे, उंची पाहिजे तो टाकून तुम्ही तिथं फोटो डाउनलोड करून घ्या आणि पुन्हा अपलोड करा. ओके, इथं फोटो अपलोड करायचा आहे मित्रांनो. आणि इथं आपला जो कोणी वाईफ आहे वाईफचं इथे फोटो अपलोड करायचं आहे. ओके, आणि इथं अपलोड केल्यानंतर मित्रांनो अपलोड डॉक्युमेंट्स सक्सेसफुली होऊन जाईल. ओके, तर इथं मित्रांनो तुम्हाला ते नोटिफाईड सर्व्हिस डिटेल्स इथं मॅरेज सर्टिफिकेट 5 टाईम लिमिट मतलब 5 दिवसाच्या आत तुमचं सर्टिफिकेट अप्रूव्ह होऊन जाईल. डेजिग्नेशन ऑफिसर म्हणजे ग्रामसेवक, पुन्हा फर्स्ट ॲप्लिकेशन ऑफिसर, असिस्टंट ब्लॉक डेव्हलपर ऑफिसर्स आणि सेकंड ॲप्लिकेंट ऑफिसर म्हणजे ब्लॉक डेव्हलपर ऑफिसर. ही 3 स्टेपमध्ये तुमचं फॉर्म पडताळणी होणार आहे आणि त्याच्यानंतर तुमचं मॅरेज सर्टिफिकेट अप्रूव्ह होणार आहे. अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्ही मॅरेज सर्टिफिकेट काढू शकतात. ही झालं मित्रांनो गाव लेवलला. आता तुम्हाला शहरी भागासाठी तुम्हाला मित्रांनो तहसील किंवा नगरपालिका किंवा नगरपंचायतमध्ये तुम्हाला जावं लागेल. तिथं तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट तुमचे जी काय आहे कॉपी, झेरॉक्स कॉपी तिथं देऊन तुम्हाला फॉर्म तुमचा भरायचा आहे. ओके, ही फक्त ग्राम लेवलला म्हणजे जसं की तुमचं गाव खेडेगावासाठी इथपासून हे तुमचं मॅरेज सर्टिफिकेट निघणार आहे. मोठ्या गावासाठी जो तुम्ही मित्रांनो ग्रामसेवक, असिस्टंट ब्लॉक डेव्हलपर्स इथं तुम्ही अप्लाय करा. अप्लाय केल्यावर तुमचं सर्टिफिकेट जर येत नसेल तर तुम्ही डायरेक्टली तुमच्या नगरपंचायत नगरपालिकेमध्ये जाऊन तिथे तुमची चौकशी करा. तिथे जर त्यांनी म्हणले ऑनलाईन प्रोसिजर नसेल तर डायरेक्ट ऑफलाईन फॉर्मसाठी तुम्ही जी काही डॉक्युमेंट तिथं लागणार आहे ते डॉक्युमेंट देऊन तुमचं मॅरेज सर्टिफिकेट बनवून घ्या. त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड जे काही डॉक्युमेंट्स असतील त्याच्यानंतर ती दुरुस्त होऊन जातील. बघा मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.